दरवर्षीप्रमाणे यंदाही नार्वे तीर्थक्षेत्रावर जन्माष्टमीची जत्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली. या तीर्थावर स्नान, विधी, पूजा केल्यास आपल्या सर्व पाप आणि दोषांपासून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे. आपल्या सौभाग्यासाठी नवीन लग्न झालेलं दाम्पत्य या ठिकाणी विधी करून घेतात. जत्रेच्या दिवशी नार्वे गावातील आणि आसपासच्या गावातील देवदेवतांच्या पालख्या तीर्थावर येऊन स्नान करतात आणि आलेल्या भाविकांना तीर्थप्रसाद देऊन आपापल्या स्थानी परत निघून जातात. मत असं आहे की लोक असे लाकडी मुद्दाम करून येते बरे मेळटा हांगा सगळे लोक सकयल मेरेन लोक भरता आणि खंयच्या खंयच्या गांवांसून जे कार्पेंटर येता घेवन येता लाटपाळी म्हणून आणि पाड आणि माटुल्यो आणि कितें हे सगळे तरेच्यो वस्तू ताका लागून मुद्दाम लोक हांगा येता आणि हांगा खरेदी करता आणि आपली मनोकामना देवा कडेन मागता. शीख पद्धतीप्रमाणे ही जाणट्यांनी 100 वर्सां पयलीं परंपरा केल्ली ही श्री शांतादुर्गा ग्रामस्थ गांवकार वाड्याली पालखी सकाळी 5:30 अभिषेक जाल्या उपरांत थंयसून देवळांसून भायर सरून 10 किलोमीटर ही पांय वाट करून आता तीर्थस्थानार पावल्ली आसा. ही आमची खूब वर्सांची परंपरा आसा आनी चालत येता. वाटेर देवीचे भक्त दर्शन घेवपाक लोकांची गर्दी आसता. तशेंच हांगा तीर्थस्थानार भरपूर लोक देवीचे स्वयंभू देवीचे दर्शन घेवपाक लोकांचे खूब हातून वाट पळयतात. देवीचे आगमन जाल्या उपरांत हांगासर भरपूर लोकां दर्शन घेतात. दर्शन जाल्या उपरांत आमी परत आता सकयल वयतले. सकयल गेल्या उपरांत अभिषेक करतले. अभिषेक जाल्या उपरांत परत आमी मार्गस्थ जावन देवळान वयतले आनी ह्या उत्सवाची सांगता जातली. अनुषंगाने ह्या गावात या नार्वे गावात जे काय या तीर्थक्षेत्रावरती म्हणजे त्या ठिकाणी जो काय संगम आहे या संगमावरती जे काय जन्माष्टमी अशी एका पुराणात कथा आहे की भगवान श्रीकृष्णाने एका राक्षसाचा वध केला आणि त्याला प्रायश्चित्त म्हणून त्यांनी एका ऋषीने त्याला असं सांगितलं की या तीर्थक्षेत्रावर स्नान कर मग तुझं त्या पापाचं परिहार प्रायश्चित्त होईल. अशी एक कथा आहे. म्हणजे त्याला एक दंतकथा असं म्हणतात. पुराणात अशी कथा आहे अशी म्हणतात. तर या अनुषंगाने आजचा दिवस आणि ह्या ठिकाणी जो काय इकडे जो एक देव आहे या देवाची जिकडे जे काय यात्रा भरते जत्रा आजच्या दिवशी आणि ही जत्रा सकाळची असते आणि जशी सकाळची असते तशीच रात्री म्हणे भूतांची इथे जत्रा भरते असं म्हणतात. आणि ह्या अनुषंगाने इकडे जे काय नवीन लग्न झालेलं जे काय जोडपं असेल त्यांचं सौभाग्यवायाने ते सौभाग्य दानाचा हे होतो विधी होतो आणि त्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्णांची इथे पूजा होते आणि असा जे काय हा इथे विधी. आणि तसंच ह्या ठिकाणी सगळ्या देवांच्या आसपासची जी मंदिरं आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपला भेट द्यायला येतात मग त्यांचं इथे स्नान होतं. त्यांचं इकडे स्नान झाल्यानंतर मग त्या पालख्या परत आपल्या मंदिरात जातात. अशी सकाळची जत्रा भरते आणि इथे म्हणतात की इथे ह्या आजच्या दिवशी स्नान किंवा विधी किंवा दान दक्षिणा काही इथे पूजा वगैरे केल्यानंतर आपल्या समस्त पापांचं दोषांचं ह्या ठिकाणी परिमार्जन होतं आणि आपल्याला सुख समाधान शांती ऐश्वर्य मिळतं असं या ठिकाणचं महत्त्व आहे. ही होती आजची प्रमुख बातमी. अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा भतग्राम वार्ता लाईव्ह. आपला निरोप घेत आहे. धन्यवाद.